बरं, एक प्रश्न मॅडम शेवटचा. आपल्याकडनं असं म्हणण्यात आलेलं आहे की गोमाई नदी पूल जो आहे हा 13 टन वजनाला सक्षम आहे, आपल्याकडनं ते झालेलं आहे. आणि एस टी महामंडळाची जी बस असते ती साधारणतः 3 टन वजनाची, त्याच्यावर माणसं बसले तर 6 टन होतात जास्तीत जास्त. मग ती बस का नाही? कारण बस जर फिरून जाते आहे त्याच्यामुळे डबल टिबलचं भाडं लागतं, वेळ जेव्हा जातोय, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होतं आहे. तर याच्यावर आपण जर आजूबाजूला पोलीस प्रशासन ठेवलं किंवा मग आपल्याकडनं 2 व्यक्ती ठेवले तर बस जाऊ शकते, असं जर केलं तर? त्याचा आम्ही आता एक रिव्ह्यू SP साहेब आणि RTO साहेब मार्फत घेणार आहे. बसचा प्रश्न टनाचा नव्हता, बसची जी विड्थ असते आणि गोमाईची ब्रिजची जी विड्थ आहे तो सेफ्टी कन्सर्न होता, त्यामुळे बस बंद करण्यात आली होती. आता एक गोमाई ब्रिजचं जे रिपेअरचं एस्टिमेट आहे तो पण MSRDC मार्फत गोमाई ब्रिजचा रिपेअर पण सुरू होणार. आमचं फक्त एक इंटेन्शन आहे की कोणती पण मानहानी व्हायली नको. बस केली तर त्यामध्ये कसं आहे की खूप सारे मुले बसत असतात, तर टनाचं पॉईंट नाही आहे. कसं आहे की थोडासा टर्न इथून राहिला, इकडे तिकडे 2 ट्रॅफिक आले की मग बसची विड्थ असल्यामुळे आणि गोमाई ब्रिजचं जे विड्थ आहे ते थोडं छोटं आहे. पण आता परत तो लेटर आली आमच्याकडे, आम्ही SP आणि RTO सोबत एक निर्णय आता घेतो की चालू करायची की चालू. लोकांना इथे एक चेकपोस्ट बनवून मग आपल्याला ठेवायला लागेल. ते कसं होतं मॅडम? कारण की असं 65 रुपये शाद्यापासून बस निघाली, नंदुरबारला 65 आहे आणि जर फिरून गेली तर 104 रुपये लागत आहेत. असा वेळ लागत होता 1 तास, असा वेळ लागतो 2 तास. तर याच्यामुळे खूप मोठं नुकसान होतं आणि हे गेल्या 1.5 वर्षापासून होतं केवळ या पुलांमुळे. पण जर फक्त बस सुरू केली तर हा प्रश्न मिटून जाईल. आम्ही घेतो एक SP RTO सोबत आढावा आणि घेतो. ओके, थँक्यू मॅडम.